अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंखे पाटील यांची पत्रकार परिषद। शेतकऱ्यांना योग्य न्याय द्या अन्यथा आंदोलनाचा पत्रकार परिषदेतून इशारा। याबाबत अधिकृत अशी की अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील संघटनेच्या संपर्क कार्यालयामध्ये आज पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत प्रामुख्याने शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा अन्यथा अखिल भारतीय शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा या पत्रकार परिषदेतून देण्यात आला। साळुंखे पाटील अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे। खरं तर सरकारच्या माध्यमातून त्यांच्या परीने शेतकऱ्याचे बरेचसे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे असं वाटतं, परंतु बरेचसे शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे या ठिकाणी अजून तसेच आहे। उदाहरणार्थ, कारण शासनाच्या नियमाप्रमाणे खताचा जो पुरवठा आहे या ठिकाणी शेतकऱ्याला दुकानदाराकडे या ठिकाणी खाली आलेला आहे, परंतु दुकानदार म्हणा किंवा अधिकारी म्हणा, कारण त्याच्यावरती योग्य दिशेने कारण त्याची जी योग्य वाटप या ठिकाणी करत नाही। कारण आर्थिक लाभ होण्यासाठी का म्हणता येईल, कारण ते शेतकऱ्यापर्यंत ते खत त्या ठिकाणी मिळत नाही, म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याची जी वणवण या ठिकाणी चालू आहे। यामध्ये सरकारने लक्ष घालावं आणि अधिकारी जे ज्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये, कारण जिल्ह्याचे अधिकाऱ्यावरती त्यांना एक आचारसंहिता त्या ठिकाणी तयार करून द्यावी ह्या दिवसामध्ये। कारण मगाशी मी मागे सांगितलं होतं मागच्या महिन्यामध्ये, कारण या ठिकाणी बी आणि खत येणार आहे, आलेलं आहे, परंतु त्याच्यावरती अधिकाऱ्याने किंवा शासनाने काहीतरी आचारसंहिता करून ते वाटप झालं पाहिजे। कारण आता ह्या दुकानदाराकडे जर 1000 बॅग आल्या असेल तर त्यांना वाटल्या का याच्यावर कुठंतरी एक नियंत्रण या ठिकाणी राहायला पाहिजे। तर अशी सरकारकडे आमची मागणी आहे, कारण ते तेवढं बघावं आणि शेतकऱ्याला मुबलक खत कसं मिळेल कारण याच्याकडे लक्ष द्यावं। कारण आपण असंच मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी ज्यावेळेस पेरणीचं काम होतं त्यावेळेस बियाणं आलं होतं, त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं का असंच त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं, परंतु कोणीही लक्षात केलं आणि बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी 2 नंबरचं डुप्लिकेट बी या ठिकाणी शेतकऱ्याने लावल्या गेलं आणि ते आता शेतकऱ्याच्या जे जमिनी जे माल आहे तो खराब या ठिकाणी उगलेला नाही, त्याचा भुईदंड या ठिकाणी बसलेला आहे। त्याच्यामध्ये जर त्या शेतकऱ्याचं बी खराब निघलं असेल तर शासनाने